पुन्हा एकदा अविनाशजींकडे जाते आणि मला त्यांना असं विचारायचं आहे की कुठेतरी शरद पवारांची अशी इच्छा आहे, त्यांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी एकसंध मुंबईची लढत लढेल आणि त्यासोबत मनसे सुद्धा असावी अशी त्यांची इच्छा आहे, असं सातत्याने कळतं आहे। जर तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर मनसे या इक्वेशनमध्ये असेल का आणि ते तुमच्या दृष्टीने एक योग्य चित्र असेल का जर भाजप आणि महायुतीला हरवायचं असेल तर? कसं एक लक्षात घ्या, शरद पवारजी अत्यंत आदरणीय आणि खूप उच्चस्तरीय नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कायम आदर केला जातो। परंतु आमच्या पक्षाकडनं वर्तमानात किंवा भविष्यात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तो फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील, हे तुम्हाला इथे मुद्दाम नमूद करीन। पण ते जो काय घेतील तो 100% महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या आणि मराठी भाषेच्या हा 100% आत्मसन्मानाचा असेल, सन्मानाचा असेल। इथे एक गोष्ट मला सांगायचा, मगासपासून उल्लेख होतोय दिल्ली गेले, इकडे गेले, तिकडे गेले। मला एक साधी गोष्ट सांगा, साधी, अत्यंत साधी गोष्ट आहे। जर आपल्यावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा हेच उपमुख्यमंत्री किती वेळा दिल्लीला गेले होते पूर आला होता तेव्हा? आणि जर सगळं आलबेल असेल आणि टीका माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधाऱ्यांवरतीच केली जाते, आम्ही टीका काय आफ्रिकन गव्हर्नमेंटवरती करू शकत नाही ना। जर तुम्ही चुकलात, हा काय माझा आणि डावकरींचा वाद नाही, 100% त्यांचा, त्यांच्या कुटुंबाचा मी आदर करतो नक्कीच। परंतु जेव्हा टीका असते ना ती सत्ताधाऱ्यांवरती असते, आणि ती का असते तर तुमचं वागणं, शहाजी बापूंचं काय वाक्य होतं, मी इथे बोलणं चुकीचं आहे, काय उद्देशून बोलले होते, हिडीस आणि किळसवाणे हे शब्द माणूस केव्हा वापरतो? तुमच्या चॅनलचा तर तुम्ही व्हिडिओ ऑन करून बघा, हे तर मी तुम्हाला पहिले 2 शब्द सांगितले। ठाण्यामध्ये काय गोंधळ चालू आहे, पहिलं म्हणजे आम्ही त्याच्यात काही डोकावून बघत नाही आहोत। प्रश्न असा आहे, आलबेल नसेल तर आलबेल आम्ही कसं सांगतोय की आम्ही कोणाकडे हात पसरलेला नाही, आम्ही कोणाकडे जाणार नाही आहोत, जो काही निर्णय असेल तो राजसाहेब ठाकरे घेतील। भांड असतं, भांड वाचतं ना, आमच्याकरता महाराष्ट्र, मुंबई महानगरपालिका, इतर सर्व महानगरपालिका, अविनाशजी तुमच्या पक्षाची भूमिका या निमित्ताने अगदी स्पष्टपणे आम्हाला कळलेली आहे। आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे, नाहीतर अजून सुद्धा विषय आपण याच्यावरती चर्चा करत राहिलो असतो, पण आज तुम्ही सगळेजण इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि पुढे पण राहणार, लोकांना नेहमीच पाठिंबा दिला, फक्त नक्की नक्की शहानाजी, खूप खूप धन्यवाद। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, 0 आवर मध्ये लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा।